कुंभ राशी म्हणजे शिस्त, सहनशीलता आणि शांतपणे आपले ध्येय साध्य करणारी रास. शनीचा प्रभाव असल्यामुळे या राशीला यश उशिरा मिळते, म्हणजे ते कायमस्वरूपी आणि भक्कम असते. 20 मार्च नंतर गृहस्थितीत होणारे बदल या राशीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे आहेत. आत्तापर्यंत जे अडथळे येतात आणि त्यांना मानसिक दडपण आणि आर्थिक अस्थिरता होती, त्यात आता हळूहळू सुधारणा दिसू लागणार आहे. नंबर 1 आहे करिअरबाबत. अनपेक्षित उंच भरारी. 20 मार्च नंतर तुमच्या कर्मभावावर सकारात्मक ग्रह प्रभाव सक्रिय होत आहे. यामुळे आत्तापर्यंत पडद्यामागे राहून केलेली मेहनत अचानक प्रकाशात उजळत आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील. ज्या प्रोजेक्टमधील तुम्ही शांतपणे काम करत होतात त्याचे श्रेय आता तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. ज्यांची नोकरी अस्थिर होती किंवा बदलांची विचार चालू होता त्यांना आता अधिक चांगल्या पगाराची व प्रतिष्ठेची ऑफर मिळू शकते. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना मुलाखतीत यश मिळू शकते. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोठ्या कंपनीसोबत करार होण्याची शक्यता आहे. तुमच्या नावाची ओळख वाढेल आणि दीर्घकालीन स्थैर्य मिळेल. ही उंच भरारी अचानक वाटली तरी ती तुमच्या वर्ष कष्टाचे फळ आहे. नंबर 2 आहे आर्थिक अडचणींमधून सुटका. या राशीने अलीकडच्या काळात आर्थिक ताण अनुभवले असतील, पण अनपेक्षित खर्च किंवा गुंतवणुकीत अडथळे आले असतील. 20 मार्च नंतर परिस्थितीत हळूहळू बदलू लागले. अडकलेले रक्कम परत मिळवणे, थकलेले पैसे येणे किंवा एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळणे शक्य आहे. काहींना पगार वाढवून किंवा कमिशन स्वरूपात अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. महत्त्वाचं म्हणजे आर्थिक नियोजन अधिक शिस्तबद्ध कराल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची जाणीव तुम्हाला ठेवावं लागेल. दीर्घकालीन गुंतवणुकीकडे तुमचा कल वाढणार आहे. ही फक्त तात्पुरती सुधारणा नसून स्थिरतेकडे जाणारा टप्पा असेल. नंबर 3 आहे प्रेमसंबंधात आणि वैवाहिक जीवनात गोडवा. गेल्या काही महिन्यात नात्यात गैरसमज, संवादाचा अभाव किंवा भावनिक दुरावा जाणवत असेल. 20 मार्च नंतरची संवादाची ऊर्जा वाढणार आहे. तुम्ही तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करू शकाल. जोडीदार तुमच्या प्रयत्नांची दखल घेऊन एकत्र वेळ घालवण्याचे प्रसंग वाढतील. जुने वाद मिटतील आणि विश्वास पुन्हा तुमचा दृढ होईल. अविवाहितांसाठी विवाह योग्य प्रबळ आहे. योग्य व्यक्तीशी ओळख होण्याची शक्यता असणार आहे. काहींसाठी कुटुंबाच्या संमतीने लग्नाची बोलणी पुढे जाऊ शकते. तर आणि समजूतदारपणावर आर्थिक आधारित असणार आहे. आता नंबर 4 आहे घरात आनंदमयी वातावरण असणार आहे. वातावरणात सकारात्मक बदल असणार आहे. वाहन खरेदीचा निर्णय आता पूर्ण होऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याला नोकरी, शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते. त्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. जुन्या कौटुंबिक वादाचा शेवट होईल. नातेसंबंधात अधिक घट्ट होतील. आरोग्य सुधारेल आणि त्याच्या चिंतेची घट होईल. घरात एखादी धार्मिक किंवा मंगल कार्य होण्याची शक्यता आहे. नंबर 5 आहे आरोग्यात सुधारणा आणि मानसिक शांतता. शनीच्या प्रभावामुळे आलेला थकवा, हा शरीरातील जडपणा आणि मानसिक ताण आता कमी होऊ लागेल. 20 मार्च नंतर तुमची जीवनशक्ती वाढेल. झोपेची समस्या ही कमी होणार आहे. मनातील अव्यवस्था, चिंता आणि भविष्याबद्दलची भीती कमी होईल. तुम्ही अधिक स्थिर आणि संतुलन विचार करू शकाल. नियमितपणे चालणे, योग्य प्राणायाम आणि ध्यान सुरू केल्यास याचा परिणाम हा तुम्हाला अधिकच चांगला दिसणार आहे. मानसिक शांततेमुळे तुमचे निर्णय अधिक अचूक आणि प्रभावी ठरतील. जुने अडथळे अचानक दूर होणे किंवा गेल्या काही काळात तुम्ही अनुभवलेले असलेले काही कामे वारंवार अडकत आहेत, फाईल पुढे जात नसेल किंवा परवानग्या मिळत नाहीत, योग्य व्यक्तींकडून प्रतिसाद मिळत नाही. 20 मार्च नंतर ह्या सर्व अडथळ्यांचे साखळे हळूहळू तुटू लागेल. ज्या कामासाठी तुम्ही अनेकदा प्रयत्न केले ते अचानक मंजूर होऊ शकते. कोर्ट कचेरीचे प्रकरण असेल किंवा तर त्यात सकारात्मक कल दिसू शकतो. सरकारी किंवा अधिकृत कागदपत्रांशी संबंधित कामात गती येईल. महत्त्वाचं म्हणजे यावेळी तुम्हाला योग्य वेळी योग्य व्यक्तीची मदत मिळेल. जिथे आधी अडथळा वाटत होता तिथेच आता मार्ग खुला होईल. हा बदल तुमच्या आत्मविश्वासालाही बळ देईल. नंबर 7 आहे आत्मविश्वासात मोठी
भर आता या राशीमध्ये होणार आहे. लोक बाहेरून कठोर आणि आतून स्थिर दिसतात, पण आतून अनेकदा त्यांच्या स्वतःच्या निर्णयाबद्दल शासन करतात की 15 मार्च नंतरची परिस्थिती अशी बदलेल की तुमच्या मत विचारतील, तुमच्या निर्णयांवर विश्वास ठेवतील. यामुळे तुमचा आत्मसन्मान वाढेल, नेतृत्वाची संधी मिळू शकते. एखाद्या टीमचे नेतृत्व, कुटुंबातील महत्त्वाचा निर्णय किंवा समाजातील एखादी जबाबदारी तुमच्याकडे येऊ शकते. या सगळ्यांमुळे तुम्ही स्वतःला अधिक सक्षम आणि प्रभावी अनुभवू लागाल. नंबर 8 आहे आध्यात्मिक प्रगती आणि अंतर्मनाचा बदल. 20 मार्च नंतर केवळ बाह्य स्वरूपात दिसणार नाही, तर तो मनात आणि मोठा परिवर्तनाचा काळ सुरू होईल. तुम्ही आयुष्याकडे अधिक प्रगल्भ नजरेने पाहू लागाल. ज्या गोष्टींनी पूर्वी त्रास होत होता, आता त्यास तुम्ही सहज सोडून द्याल. क्षमा करण्याची ताकद वाढेल. काही जण जप, वाचन, धार्मिक स्थळी जाण्याकडे वळतील, पण हा आध्यात्मिक बदल तुमच्या मानसिक स्थैर्य देईल. तुमचे निर्णय अधिक स्पष्ट आणि शांत मनाने घेतले जातील. तुम्हाला जाणवेल की प्रत्येक संकट तुम्हाला अधिक मजबूत केलेलं आहे. नंबर 9 आहे व्यवसायात विस्तार. व्यवसाय करणाऱ्यांसाठी या राशीसाठी हा काळ निर्णायक ठरू शकतो. नवीन ग्राहक मिळणे, जुने ग्राहक पुन्हा जोडले जाणे व मोठ्या प्रोजेक्टची संधी मिळणे शक्य आहे. भागीदारीतून फायदा होऊ शकतो, पण निर्णय घेताना सक्षम आणि संयम असणं आवश्यक आहे. दीर्घकालीन करार किंवा स्थिर उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमचं नियोजन शक्तीचा व शिस्तबद्ध स्वभावाचा इथे मोठा फायदा होईल. नंबर 10 आहे दीर्घकाळापासून एक मोठी इच्छा होती की सर्वात महत्त्वाची खुशखबर म्हणजे तुमच्या मनात अनेक वर्षापासून जपलेले एक स्वप्न, नोकरी, घर, विवाह, मूल, परदेश, प्रवास, स्वतःचा व्यवसाय व सामाजिक प्रतिष्ठेशी संबंधित असू शकतो. 20 मार्च नंतर या दिशेने ठोस सकारात्मक पावले पुढे पडू लागतील. तुम्हाला जाणवेल की पूर्वी अडकलेल्या अडचणी व्यर्थ नव्हत्या, त्या तुम्हाला योग्य वेळीची तयारी करून देत होत्या. आता योग्य वेळ येत आहे. ही इच्छा पूर्ण होताना तुम्हाला समाधान आणि अभिमान आणि आत्मविश्वासाची अनुभूती होईल. या राशीसाठी 20 मार्च नंतरचा हा काळ फक्त सामान्य बदलांसाठी नाही, तर जीवनाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो आणि तुमची मेहनत आता फळ देण्याच्या तयारीत आहे. संयम, सकारात्मकता आणि योग्य निर्णय घेतल्यास ही खुशखबर तुमच्या नशिबाला, तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणार आहे. पुढे चालण्याची शिक्षा आणि यश स्वीकारण्याची वेळ आली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे